आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मला वाटते का जिजाजीले वाटून राहिलं ते एकटे आहे। आपण एक कुटुंब आहो ना, तू दामाजींशी बोलायला पाहिजे। हाव ना, आपण समदे एकत्रच आहो। ऐकाले बोलाले समद गोड वाटते, पण कोण कोणाचा नसते। अगं अन कायचे एक आहोत आपण। अगं आम्ही तुझ्यासोबत नाही, बाबूजी तुझ्यासोबत नाही। आपण समते तू कायले शिकवते मले? मा दुःख तुले का समजल? पण जीजी, उतार चढाव येतच राहते ना। महाराजांसमोर होते तेव्हा मने शांत झाले होते जिजाजी। अन महाराजांची कृपा राहतेच ना। गण गण गणात भूते। जीजी, तू प्रेमाने बोलून तर बघ। त्यानं काही होणार नाही। म्या ओळखते ना माझ्या नवऱ्याले। अगं व्यसनी आहेत ते। अन तुमचे महाराज काय करणार आहेत? पुरुष आहे ते। तो उघड्या नागडा फिरणारा खुळा माणूस कोणाले काय देणार? गण गण गणात बोते। नमस्कार। बंबवतू म्या कोणाला काय देणार लिकरा? पांडुरंगाचा दास हाव ना म्या, सेवक। काही देऊ शकत नाही तर त्याले का आणलं शेगावात? आम्ही कोणाला काही नाही देऊ शकलो लेकरा, पण बायको म्हणून, मुलगी म्हणून तू कोणाला काय देऊन राहिली लेकरा? नवऱ्याली राग, घृणा, द्वेष, दुःख देऊन राहिली। सदाचरणी निर्मळ मनाच्या वृद्ध मात्या पित्याले कष्ट देऊन राहिली, दुरुत्तर देऊन राहिली। निरागस भावाले, प्रेमळ वहिनीले तळतळाट देऊन राहिली, शाप देऊन राहिली। जेवंता जीजीले समन्यांची सोबत हवी आहे, दया माया हवी आहे, पण ते मिळवण्यासाठी आदळापट कायले करून राहिली लेकरा? प्रेमानं हक्काच्या माणसांसमोर हात पुढं कर। समजे तू हात हातात घेतीन लेकरा। गण गण गणात भूते। याच्या त्याच्यावर तर चिखल फेकत राहशील तर समजाईले चिखलातच ओढशील लेकरा। एक गोष्ट लक्षात ठेव लेकरा, क्षमतेपेक्षा जास्त माणूस धावला का माणसाले दम लागते, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायले बी माणसात दम लागते। निर्धार, संकल्प आणि आपल्या माणसांच्या सोबतीचा दम। झोपाळा जेवढा मांग जाते तेवढाच पुढं बी जाते। गण गण गणात भूते। लेकरा, दैवानं नियतीच्या फेऱ्यात सापडला तुझा नवरा, दृष्टीहीन झाला। जेव्हा खऱ्या अर्थानं अर्धांगिनी म्हणून तुझा हात तुझ्या नवऱ्याच्या हातात असायला पाहिजे होता, तेव्हाच तू हात काढून घेतला लेकरा। याले पत्नी धर्म निभावणं म्हणतेत का लेकरा? गण गण गणात भूते। वादळासारखे असे सर सर विचार धावले डोसक्यात, असा ताडकन उठलं आणि बोललो, अरे कायची बायको, कायचं लेकरू, परस्त्री आहो ना, अंगाले कायले हात लावते बाप्पा। अरे बोबडीच वळली असन ना त्या गाणारीची। कडाक्याच्या थंडीत अंगावर थंड पाणी घेतल्यावर वरचा श्वास कसा वर राहते, खालचा श्वास खाली राहते, तसं झालं ना पद्माले।
काय विचार नको ना बा. तिची जीभ टाळूले चिकटली असं. अशी मेलेल्या मूर्त्यावर ताट होऊन पाहत होती ना महागडतं. भाऊजी ना भाऊजी ताडकन बाहेर आलो ना तर सभ्य आणि संस्कृतीपणाचा ठेका घेतलेली नारायणी समोरता आली. बाप्पा अरे कायचा बाप्पा. खासकन जवळ घेतलं तिला आणि लंब्या लंब्या पोकनड्या फेकल्या ना. भाऊसाहेबाले शोधतो, घोड्यावर तर जातो आणि सारखं बाहेर पडलो. दोघी बी अजून घरा फिरत असते. ती म्हातारे तसं बी मडक्यावर तर डोळे काढल्यावानी दिसते ती. असं हा करून बघत राहिली ना. लई मस्त काम झालं की. ता भोंगा सोडला समजाईच्या डोक्यात की त्याईले वाटलं असं. सावकार खोळा झाला, सावकार भेर चाटला, सावकाराला येड लागलं. भाऊजी ना भाऊजी रात्रभर तळमळच झाली असेल त्याची है ना. हा पण सावकार धाकल्या सावकारणीच्या पोटात बाळ आहे ना. हा, टोळ घराण्याचा वारीस. कायले विनोद करून राहिला बे भैताड. कायचा वारस कोणाले हवा. अबे भैताडा इथं कोणाले संसार प्रपंचात रस आहे. अबे मले मोठी सावकारीन पण नको आणि छोटी सावकारीन पण नको. अबे आम्हाला दोन्ही बायका नको. तर त्या हाडळीचं पोर कायले हवं असं. दोघीले संपवा लागते आणि पोटातलं बाळ बी संपवा लागते. समजलं जी समजलं भाऊजी ना भाऊजी. आणि आता तर मी खोळा झालो तर शेगावची प्रतिष्ठा अजून वाढवली का नाही. सावकार आता तुम्हाला खूळ लागल्यानं शेगावची प्रतिष्ठा कशी काय वाढन बरं. अबे आता शेगावात 2च खोळे आहेत ना. एक तो बुवा आणि दुसरा तुम्ही. गण गण गणात भूते. बुवाला. आले तुम्ही कायले सावलीवानी आमचा पिच्चा करता. लेकरा सुख दुःख जल अग्नी भाग्य दुर्दैव देव राक्षस समधी एकत्रच या जीवसृष्टीत राहते. जे निसर्ग निर्मित आहे ते शाश्वत आहे ना राजे हो. समध्यांवर तर समान माया करते. आम्हाला नको ना तुही माया. वाऱ्याशिवाय कसा जगशील, पाण्याशिवाय कसा राहशील. चराचरात एकच ब्रह्मतत्व आहे लेकरा. जिथं जाशील तिथं आम्ही राहूच ना. कायले राहिले पाहिजे मग. भाऊजी ना भाऊजी कायले. ब्रह्मांड नायकाचे अलिखित नियम आहेत राजे हो. न्याय करण्याची पद्धत आहे. मना वासना दुष्ट कामा न ये रे. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको रे. मना अंतरी सार विचार राहो. यंकोबा जवा माणूस चुकीचा निर्णय सूड आणि वैर भावनेने घेत का नाही तवा तवा ब्रह्मांड नायक त्याला सावध करते. सावध कायले करायला पाहिजे काही सांगता बुवा. कारण जेव्हा दुष्कर्माचे भोग भोगायला लागते तेव्हा माणसाने म्हणाले नको का मला सावध केलं नाही म्हणून. यंकोबा जसं मृत्यूले कारण लागते तसं जगण्याले बी काही कारण असा लागते. जगदीश्वरानं तुले काऊन जिवंत ठेवावं याच एक तरी कारण सांगशील का लेकरा. गण गण गणात भूते. तू तालीच विचार नाही यंकोबा. जीवनात एक तरी पुण्याचं काम तुझ्या हातून घडलं का. तुले का वाटलं लेकरा तू नारायणीले आणि पद्मावतीले फसवून राहिला. तुझ्या भाषेत ठोकनाळ्या मारून तू स्वतःच्या सर्वनाशाची तयारी करून राहिला.
गण गण गणात भूते. सावकार अशीच भूल पाडते बुवा शब्दांची. आपल्यावर तर काही फरक पडणार नाही ना त्याचा. पप्पा तू तुझं काम करणार, आम्हाला आमचे मार्ग खुले हो ना. गण गण गणात भूते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. आम्ही ब्रह्मांड नायकाचे चाकर हाव ना लेकरा. सावध करणं आणि सन्मार्ग दाखवणं हे आमचं कर्तव्यच आहे ना लेकरा. तुली घडी घडी सावध करतो का नाही आम्ही. आता खूळ लागल्याचं सोंग कायले किती अंकोबा. तू फार आधीपासूनच मनोवृग्न आहेस लेकरा. म्हणूनच आधी माईले संपवण्याचा आणि भ्रूण हत्येचा विचार येते ना तुझ्या मनात. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. बायजीजी झालं गेलं गंगेली मिळालं. आपण शांतपणे विचार करावा ना. रागावून धुसफूस करून रागा करून सणानी मार्ग भेटत नाही. आणि तुला लाख समज झाला असन, पण तुला वाऱ्यावर टाकायला आम्ही जन्माला घातलं कशाची. अरे सत्पुरुषाचे गुरुमाऊलीचे ऐकाव माणसानं. मले त्यावर विश्वासच नाही. अगं जीजी संसार प्रपंचाच्या गोष्टी वेगळ्या राहतेत. पण साक्षात शंभू महादेव आहेत ना महाराज. पण जबरदस्ती कायले करता. महात दुःख मले अंगभर झालंय. बंकट या घरामध्ये कोणावर बी फालतूची जबरदस्ती करायची नाही. आणि बंकट माझ्यासमोर या घरात हल्ला आरडाओरड याले त्याले टोमणी मारणं मले खापणार नाही. म्या काय म्हणतो बाबूजी. तुले सांगितलं तेवढं लक्षात ठेव बास. लालाजी लालाजी गेला. हवं फाटक्या कापडामध्ये गुंडाळून त्याले आटाळ्यावर ठेवला. अव शांत व्हा ना. का शांत व्हा. जवंता मले का नाही घरासारखं घर पाहिजे. शांत आनंदी. तू का सांगते वा. तुले समजलं नाही. नाही म्या तर बैलच हाव, पण तुले समजायला पाहिजे होतं ना. पण आपल्या लेखीले बराबर समजलं का आपण बेकार माणसं आहोत. अहो जीजी तू बराबर आहे. हो आम्ही का नाही बेकार फडतूस माणसं आहोत. लालाजी कायले जीवाले त्रास करून घेता. त्रास करून घ्यासाठी जीव राहायलाच कुठं आता. आपण तर त्या कावेरीच्या सुनेच्या बोटावर नाचणाऱ्या कठपुतळ्या आहोत. अहो असं गच्च मुठीमध्ये बांधून ठेवलं सुनेनं आपल्याला. अशा सर्वगुण संपन्न पोरीला जन्माला घालणारी तू मूर्ख माय आणि म्या भयतड बाप. बंकटची तर काही किंमतच नाही. तो तर नंदीचा बायकोचा. कर्तव्याची जाण नसलेले मूर्ख आईबाप हवा. जाय जाय गोट्यात जाईन थोडस येणार. अहो तुझ्या तोंडाला पहिलेला उरलेलं मला तोंडाला फासकून दे. लालाजी सावरा सुताले. जयवंता तुला का नाही फुक्कट कुस छिनवले. काही बोलतेत. लांछन लावलं प्रसव वेदनेले. कोण आहो आपण. कोण आहो. बाबूजी गणगण गणात बोलते महाराज. हा त्या कुळ्याच्या उघड्या नागड्या बुवाच्या माग फिरसटलो आपण. जयवंता असे पापी हाव आपण. त्या गुरु माऊलीले सत्पुरुषाले अपशब्द बोलणाऱ्या पुरीले आपण जन्माले घातलं. असे नाला आहे का. धिक्कार आहे लाला तुवा. धिक्कार आहे. या तुम्ही माझ्यासोबत चला. या लालाजी. लय उद्धार केला जीजी. लय उद्धार केलास तू. पण एक ध्यानात ठेव.
दृष्टीहीन नवऱ्याले दुष्टपणे वागवणारी, सद्गुरू माऊलीले अपशब्द बोलणारी आणि निर्बुद्धपणे आपला संसार मोडणारी अविचारी पोरगी आमची राहूच शकत नाही. संकट आली म्हणून खचून जाणं हे अगरवालाचे संस्कार नाहीत. क्षमा करा महाराज, क्षमा करा. गणगणगणात होते. पायजीजी, तुला जर वाटत असन का बेकार माणसासोबत वाड्यात राहावं तर आहे, नाही तर आपलं पाहून टाक. पैसा नीट चालला बाय. डोकं थोतरीत कोणाच आहे रे? सावकार, तुम्ही काय शोधून राहिले? सारखं चाला ना तुम्ही. अबे मरतुकडे हरतुड कायले करते बे? त्या बुवाच्या बोलण्यात डोसकं बधीर झालं ना मावाला. डोकं चालू ना राहिलं, डोकं खालचं पडलं असं वाटून राहिलं, ते शोधून आलो. ना डोसक हे काय फेट्याच्या खालतच आहे ना. चला 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 सावकार. अबे कोण आहे बे? गळ्यात पडते का बैताडा? हलू का तुला? माफ करा जी. दिसत नाही का तुला? नाही ना जी. अबे तर का गळ्यात पडशील माया? देऊ का चार फोतरीत? थांबा थांबा थांबा. अहो सावकार उठा. माफ करा जी. उठा 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 सावकार उठा. उठा उठा उठा. ठीक आहे. शेगावचे जावं येत. कोण? कोणाचे कोण? भवानी शेठजींचा जावई आहे मी. श्रीमंत अगरवालांचा जावई रस्त्याने कायले फिरून राहिला वा? दिसत नाही का तुम्हाला? नाही ना जी. दिसत नाही तर मग असे एकटे वाडे बाहेर कायले पडला तुम्ही? काय आहे, कोणाले सांगू नका जी. आता आम्ही कायले कोणाला सांगू? हो ना. एक काम होतं जी. अहो आज्ञा करा ना फक्त. अगरवालांचा जावई म्हणजे आमचा खास पाहुणा. आम्ही सेवेसाठी तयारच आहोत. भाऊजी ना भाऊजी. हुकुम करायचे हुकुम. कोणाले बोला नको जी. अगरवालांची प्रतिष्ठा आहे. तुम्ही सप्पा सप्पा बोला ना. जीव लई कासावीस होऊन राहिला जी. हे भेटेल का? प्यायला बिगर जगू नाही शकत जी. मेहरबानी करा. कशा गोष्टी करून राहिले? जावायनं मागितलं आणि आम्ही त्याला दिलं नाही असं होईन का शेगावात? काय झालं जी? कोणाला बोला नका. पाया पडतो. असं कसं करून राहिले जमाई राजे? हातापाया पडणं शोभतं का तुम्हाला? अगरवालाच्या जावयाची सेवा करायला भाग्य लागतं ना. हो ना. हवी तिथली भेटन. पांड्या, भाऊजी भाऊजी ना भाऊजी लागल तिथली देतो ना. चला चला. लई उपकार झाले जी. पप्पा असं कायले बोलता? हा जावयानं मागितलं आणि आम्ही त्याला दिलं नाही असं होईन का शेगावात? पांडोबाजी भाऊजी न्यात येईल. भाऊजी चला चला. बुवा आम्हाला सत्कर्माचा पाठ शिकवते आणि पुण्यवान भवानीचे नातेवाईक मदत मागतेत. आता रंगत येते खेळात. हा भैताड जावई पूर्ण शेगावात आणि अगरवाल वाड्यात पिऊन धिंगाणा गाळणार.
लालाजी, लालाजी, पंकजची माया तुमच्या कपाळाचं कुकू पोचून राहिलं का तुम्हाला? आम्हाला तरच देऊ नका. जरा पाहत. कायले कोणाचं तोंड पहा. जिजीला पाहिजे ते करू द्या. आम्हाला तिच्या निर्णयात तिच्या आयुष्यात दखल द्यायची नाही. लालाजी, बोलू नका. आमच्या अंगात त्राणच उरला नाही. असा कसा त्राण नाही? भलत्या ठिकाणी हेकडं कायले राहा. तुमचे समदे गुण घेतले तुमच्या पोरीनं. प्रेम, माया, काळजी कराल तर समोरच्याला गुदमरून टाकात, नाही तर पार तोडून टाकात. जयवंता, बाबूजी, बाबूजी, इथली शिक्षा बास झाली ना आता. मूर्ख आहे म्या, चुकले, माफ करा ना आता. तुम्ही रागवा, बोला, मारा हवं तर मले, पण असं दूर नका ना जाऊ. तुमचाच आधार आहे ना मले, आणि बैताड आहे म्या. असं संकट आलं का कणच मोडला मा. म्हणून तर तुमच्या आश्रयाले आली ना म्या. पण लय लाज वाटून राहिली मले स्वतःची. पण मला विश्वास आहे जग साथ सोडल, पण माय बाबूजी माय सोबत आहे. मा आधार, माई शक्ती. संकटाच्या किती बी लाटा उसळल्या तरी माय बाबूजी दीप संभावनी हाय माय सोबत. मले तुमची साथ हवी बाबूजी. मले महासंसार मिळवून द्या. मले नवरा हवा, माय दोघी लेकी हव्या. तुम्ही समधे हवेत. मी समध्यांची माफी मागते, यांची पण माफी मागते हवं तर. पण मले निराधार करू नका ना. तरी लेख पापाचंच नाव घेतात. जीजी, कधी समज येईल तुला? लेकरासमोर असं कसा कसा भांडतेत का? अजीब बैताडपणा आहे. माय बाप लेकीची ओढताण करते, लेकीला ज्वर येते. तारा मनाची काय आले? बाबूजी, तुम्ही उभे कायले राहता? बसा ना. तुम्ही बसलो का आणि उभं का? का फरक पडणार आहे? शांतता लाभणारा डोक्याला माय. समजत नाही का बाबूजी मले? म्हणूनच जायचा विचार केलाय ना. आम्हाला इथं राहिलेच नको ना. बापा, श्रीमंत, सज्जन, प्रतिष्ठित लोकांत राहायची लायकीच नाहीये ना आमची. जीजी, सुधारणार नाही मानवरा. मरेल पिऊन पिऊन, पण पिणं सोडणार नाही. कसं बोलून राहिलं जी जीवांचं. स्वतःच्या नवऱ्याचं मरण चिंते. महाराज, हद्द झालीची. त्या निष्पाप लेकराच्या मुनीच्या मनाचा विचार नाही येत तुले? जे आहे तुमच्या समोरच आहे ना. जे आपलं का ठरलं होतं का शांत राहायचं, वरडाचं नाही, भांडायचं नाही, ठरलं होतं ना. मग तू तशी वागून राहिली का? घण 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 हात बोते, घण 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 हात बोते. सासूबाई, घण 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 हात बोते. महाराज, मार्ग दाखवायची जिजीले. तर मी कसा आवराव जिजीले? आत मस्तकच बधीर झालं भाऊ. त्या बुवाले काय विचारता? त्याले तर पटलंच नाही ना आम्ही वाड्यात आलोय ते.
का बोलते तू? मले नाही तर माय नवऱ्याले पोहोचवते ते घाटावर. बैठक झाली का तुझी जी? फरक पडला तुझ्या डोसक्यात? का बोलतेस तू? अहो काय लय शंभू महादेवाचा अपमान करून राहिली तू. महाराज म्हणजे साक्षात शिवशंभू आहे. गण गण गणात होते. म्हणूनच मला पटत नाही ना ते. महासासरचं कुलदैवत शंभो महादेव, महासंसार उघडला, महानवऱ्याले व्यसनी भोगना केला त्या शंभो महादेवानं. ज्याने महातळ पटल्याने महातळ शिवाले म्या मानतच नाही. गण गण गणात भूते. लाला, तू ही मुलगी जीजी तुला तोंडून पडली का? तू जसं शंभू महादेवाला आव्हान दिलं तसंच करून राहिली ना सुंदरा. माणसाचा स्वभाव तसा राहते. समद्यांचे दोष चुका त्याला दिसते, पण स्वतःच्या चुकांचा दोषांचा कधी विचार करत नाही. गण गण गणात भूते. नदीच्या पात्रात माणसं कचरा टाकते, पण नदी कधी तक्रार करते का? मा पाणी अशुद्ध कायले करता असं नदी विचारते का? नदी लाटानं केर कचरा बाजूने सरकवते, काठावर तर सरकवते, आणि शुद्ध पाणी देते का नाही? मग माणूस कधी शिकणार? वाईट किनाऱ्यावर तर सोडा आणि शुद्ध मनानं जगा. जीजी, शिवाले आव्हान कायले देते लेकरा? शिवानं तांडव सुरू केला का नाही मग समद राग होते. गण गण गणात भूते. आजोबा, मासे खायले खाल्ले महाराजांनी? मला काय मालूम, मी स्वतः तर गोंधळ आहे ना. पण काकाजी, त्या माधुला समजायला नको का? असे कोणी मासे आणते का सत्पुरुषाला द्यायले? मग आता कायची चर्चा होऊन राहिली का? गण गण गणात भूते. मोठी गहन चर्चा दिसून राहिली. तसं नाही जी महाराज, पण त्या माधुला समजायला नको का? मोठा विचित्रच माणूस आहे ना बाप्पा. त्याची तर हिंमतच व्हायला नको ना असं वागण्याची. महाराज, तुम्ही मासे खाता? अरुताई, माधूची काय बी चूक नाही ना. पण मासे? तुमच्या आणि मोठे मस्तीखोर आहेत ना ते मासे. त्या माशाईले आमच्या पोटात खेळण्याची लहर आली ना राजे हो. पोटात खेळतेत मासे? अरुताई, तुझ्यावानी छोटेसे आहेत ना ते. पोटात खेळायचं आहे म्हणे. म्या म्हणलं खेळा पोटात. बाप्पा, अरुताई, ते पातेला आहे ते घेऊन ये ना. हाऊजी. गण गण गणात भूते. या रे लेकरांनो, शिवा शिवाचा मेळ घालून माय पित्याचे छत्र होनी आधारिसी तू आम्हा जीवनी. उद्धाराचा गजानन माऊली, संकल्प जगाचा पुरावयाचा गजानन माऊली, अंतरात परी एकच नाद गजानन माऊली. शरण जाता नादी रूपा अथांग मायेच्या
गजानन शेगावीचे, संत गजानन शेगावीचे, संत गजानन शेगावीचे. मासे की थारुताई, सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. थारुताई, आता ही माशी इरीत नेऊन सोड जा. भाऊजी महाराज. गण गण गणात भूते. मित्रांनो, आता कुंभ करा लागते. देहशुद्धी, आतड्या काढून धुवा लागते. शुद्ध व्हायले हवं ना. गण गण गणात भूते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय. पप्पा, काय बोलून राहिली पोरगी? महाराजांनी सांगितलं का खोटं बोलायचं नाही म्हणून. पण मासे तर तळलेले असतील ना. हो ना. आणि तळलेले मासे जिवंत राहतात का? हे पान पातेलीत. पप्पा, राधे, हे पाहते का? महाराज मला म्हणे का म्हणे त्याच्या पोटात मासे खेळून राहिले म्हणे, आणि तोंडातून ओंजळी जिवंत मासे बाहेर काढले ना. गण गण गणात बोते. यमुने, तू तर गप्पा मारून राहिली. ते राधा मावशीले आणि मायले हे मासे. अरे देवा, अजून सोडलेच नाही का इरीत? जातच होते ना. चाले का गिरीत सोडणे बरं मासे. हा, हो. चमत्कारच झाला जी. हा, हो ना. महाराजांची लीला आघात राहते. वहिनी, मासे जिवंत काढले आणि त्या परीस बी अलौकिक आकृतीत पाहिलं ना आज. पण यमुना तर काही बोललीच नाही. हा नाही ना यमुना, अहो काय बोलून राहिले? यापुढे जो चमत्कार झाला ना तो कल्पनेच्या पलीकडे होता. लहान लेकरासमोर सांगायला नको ना, म्हणून यमुनेला बाहेर पाठवलं. चंदू भाऊजी, कोड्यात कायली बोलता? वहिनी, मासे खाल्ले महाराजांनी आणि त्यानंतर मेलेले मासे जिवंत पोटातून बाहेर काढले आणि त्यानंतर गुरुमाऊलींनी देहशुद्धीसाठी पोटातल्या आतड्या बाहेर काढल्या. बाप्पा, आतड्या? हो, म्यान भास्कर काकाजी होतो
आणि म्हणूनच महाराजना यमुनेले विहिरीत मासे सोडायला पाठवलं. काय? मग का नाही आतडी स्वच्छ धुतली आणि मग परत पोटात टाकली तोंडातून. बाप्पा सत्पुरुषच म्हणान का नाही? साक्षात देवच. साध्या माणसाला जमते का हे? गणा गणा गणात बोते. आज धन्य झालो मी. राधे आपण नशिबवान आहो, देवासोबत राहतो. हाव ना गजानन माऊली. बरं राधे, आता मला शेतावर तर जावं लागते. आज गडी माणसं नाही आहे तर राखणदारीला मला जायचं आहे. तुला घरी सोडतो आणि मग मी जातो. येते बजाबाई. हा. माझ्या सासूनी चुलीतलं जळकं लाकूड फेकून मारलं होतं मले. तू या सुनेले कधी रागाने 2 शिव्या तरी दिल्या का? ठीक आहे सांगते मले. सुनेले लक्ष्मी बनवून डोक्यावर नाचवता. लेक लंकेची पार्वती भिकारी झालीये म्या. कोण बघत मले? आणि ही सांगते मले समजून घ्या. म्या पाहते ना बंकटले कावेरीच्या ताटाखालचं मांजर हाय. सुखानं शेफारलेली तू ही सून आणि दुःखानं होरपळलेली म्या. शंभो हर हर. जीवावर आहे ना मुन्नीले? मला तर जीवन संच्या सामोरं जायलाच भीती वाटून राहिली. जीजीच्या बोलण्याचं मला वाईट नाही वाटून राहिला. मला समजते मनस्थिती. पण सासूबाई बापूजीले त्रासून राहिला ना. म्या सामोरं गेली का जीवन संच डोसकच गरम होते. हो ना, विचित्रच वागून राहिले जीजी. राग करते जीजी, रागीट आहे. पण हे वागणं वेगळंच आहे. मुन्नीले जिजाजी जवळ जाऊच दिलं नाही, का त्याला जवळ घेऊ दिलं नाही. अशी ओढताण झाली आणि मुन्नी घाबरली. घाबरेलच ना, लहान आहे मुन्नी. महादेवा, वंसांचा असा राग राग अंगाचा थरका पुडवते. महाराज, सगळं सुखात आनंदात सुरू असताना असं काय लिहून राहिलं? बाबाजी महाराज, कृपा करा. कावेरी, तू मनस्ताप करून घेऊ नको ना. बाळाकडे बघ. आणि सासूबाईन बाबूजी, महाराज कृपा करा, नाही तर मग आपला खरंच झगडा होते. गण गण गणात भूते. शुभम भवतु. चिमणे, झगडा कायले करते लेकरा? अनुभव सर्वात मोठा गुरु राहते. अनुभवातूनची कायले आवन. चिमणे, जेव्हा आपण स्वतः चुका करतो तेव्हा माणसाली सारासारी चार राहत नाही. याद कर लेकरा. तू अन लालानं शंभू महादेवाले आव्हान दिलं होतं तेव्हा काय झालं होतं? तू हायस का ऐकायले महादेवा? हायस का? नावाला कुकू हाय कपाळावरत. नावाले पण नवरा संती हाय कोटी.
खुळ्याच्या माग मानवरा म्हणते जो खुळा शंभो महादेव आहे म्हणजे तू कोण हाय कोण त्यो खुळा मा संसार मोडायला काय आला उत्तर दे मला महादेवा उत्तर दे गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते. कसं आहे ना लेकरा, माणसाचं शरीर तोवर निरोगी राहते जोवर तो पथ्य पाळते. कुपथ्य झालं का शरीर अनंत रोगानं ग्रासल्या जाते का नाही तसं राहते. माणसाचं मन निष्कपट निर्मळ राहते तोवर कर्मांवर तर नियंत्रण राहते. ज्या क्षणी राग वैर मोह वासना अहंकार असे विचार मनावर तर ताबा मिळवते तेव्हा सैर बैर झालेला माणूस चुका करत जाते, चुकीचे निर्णय घेते, आक्रोश करते, जसं आता जी करून राहिली. गण गण गणात भूते. माणूस स्वतःली दुर्दैवाच्या चक्रात अडकवून घेते आणि दोष दैव आणि देव आणि नशिबाले देते. व्रत संकल्प उपास तपास करते, देवाले पाण्यात बुडवून ठेवते. तुम्ही चुकीची कर्म करता आणि देवाले पाण्यात कायले बुडवता. आत्ताच कायले करता लेकरांनो. पण महाराज यातनं मार्ग दाखवायचे. जीच्या वागण्याचा अर्थच समजून नाही राहिला. जिद्दीनं भडकले आहे ना सुंदरा. पण परमपिता जगदीश्वर नोकर आहे का जीजीचा. जीजी आणि बद्री दोघं बी चुकून राहिले ना. जीजीले समजायले हवं ना. याले त्याले दोष देऊन वाटेल ते बोलून देवाले दोष देऊन समृद्धी शांती कशी भेटत. समजत समजावून राहिले जी जीवनसले. हो ना, कोणाचा पण शब्द खालत पडूच देत नाही ना. पण हे असं बरोबर आहे का बंकट. जो परमपिता महादेवाचं अस्तित्व मानत नाही, जन्मदात्या माय बापाची पर्वा करत नाही, नवऱ्याले सतत अपमानितच करते, त्या जीजीनं शुभ होण्याची अपेक्षा बाळगणं म्हणजे मृगजळा मागे धावण्यासारखं आहे ना लेकरा. पण महाराज हे समजा बघवत नाही जी. दया करा. चिमणे, तू जशी येळेत सावरली होती तसं सुंदर जीजीले सावरायला हवं ना. बंकट, जीजी कोठी चुकली हे तिला विचार म्हणजे मार्ग सापडत. भाऊजी मी बोलतो जीजीशी, पण तुमची कृपा असू दे. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते.